12th केमिस्ट्री लेक्चर. आपलं चॅप्टर चालू आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला इंटरनल एनर्जी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे स्टडी केलं होतं. त्यानंतर व्हेरियस प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कसा ॲप्लिकेबल होतो हे पण बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट आहे एन्थाल्पी, एन्ट्रोपी, हे आपण आता स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. एन्थाल्पी एच कशाने डिनोट करतात बघा, तर एच चेंज इन एन्थाल्पी असेल तर डेल्टा एच. सो एन्थाल्पी एच, enthalpy of a system is the sum of internal energy of the system and the energy equivalent to PV work. एन्थाल्पी एखाद्या सिस्टीमची एन्थाल्पी म्हणजे काय असतं तर इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम अँड एनर्जी रिक्वायर्ड किंवा एनर्जी इक्विव्हॅलंट टू PV वर्क. PV वर्क इतकी एनर्जी आणि इंटरनल एनर्जी याची समेशन जे असतं त्याला काय म्हणतात तर एन्थाल्पी. सो इक्वेशन दिले पुढे एन्थाल्पीचं बघा, एच इज इक्वल टू यू म्हणजे इंटरनल एनर्जी प्लस PV वर्कला जी एनर्जी लागते ती. सो एच इज इक्वल टू यू प्लस PV. चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच इज ऑल्सो गिव्हन बाय स्टेट फंक्शन गिव्हन बाय. आता डेल्टा एच काय तर स्टेट फंक्शन आहे, ते कसं दिलं जातं तर डेल्टा एच इज ऑल्सो गिव्हन बाय डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. आता तुम्हाला माहिती आहे जर स्टेट फंक्शन असेल तर आपण काय म्हणतो स्टेटवर डिपेंड असतं, म्हणजे फायनल आणि इनिशियल स्टेटवर. सो इनिशियल स्टेटमध्ये व्हॅल्यू काय असेल H1, फायनल स्टेटला कुठली असेल H2 असेल. त्या दोन्हींचं चेंज इन एन्थाल्पी म्हणून त्याला काय म्हणतो आपण डेल्टा एच. सो तो काय असेल चेंज इन एन्थाल्पी H2 मायनस H1. जसं व्हॉल्यूमसाठी बघितलं प्रेशरसाठी तसंच आहे हे. डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1 वेअर H1 अँड H2 आर एन्थाल्पीज ऑफ इनिशियल आणि फायनल स्टेट रिस्पेक्टिव्हली. H1 म्हणजे इनिशियल एन्थाल्पी असेल, H2 फायनल एन्थाल्पी, आणि चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच. आणि एन्थाल्पी कशी कॅल्क्युलेट करायची तर इंटरनल एनर्जी प्लस PV वर्क. फ्रॉम इक्वेशन वी राईट. आता ते इक्वेशन जे आहे एचचं फक्त एन्थाल्पीसाठीच एच इज इक्वल टू यू प्लस PV. आता H1साठी काय असेल U1 प्लस P1 V1 म्हणजे त्या इनिशियल स्टेटमधलं इंटरनल एनर्जी, त्यानंतर प्रेशर आणि व्हॉल्यूम. सो H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1 आणि H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. फक्त त्या इक्वेशननुसार आपण ते लिहिलं विथ दिस. आता ह्या ज्या इक्वेशनच्या व्हॅल्यू आहेत कोणत्या कोणत्या तर H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1, H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. आता मग डेल्टा एच म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये आपण पुटअप करू त्या व्हॅल्यू. काय डेल्टा एच सांगा मला. डेल्टा एच म्हणजे काय आपण सांगितले H2 मायनस H1. ते करा पुटअप. आता H2ची व्हॅल्यू काय ही U2 प्लस P2 V2 आणि H1 काय आहे U1 प्लस P1 V1. त्याच्यामध्ये आपण पुटअप करू त्या H2 मायनस H1 मध्ये. मग काय येईल U2 प्लस P2 V2 आहे का बघा, U2 प्लस P2 V2 मायनस, कारण H2 मायनस H1 आहे सो मायनस येईल, मायनस U1 प्लस P1 V1. आता हे जे U2 आणि U1 हे कॉमन काढलं बघा, U2 मायनस U1 केलं प्लस P2 V2 मायनस P1 V1, कारण हे मायनस आहे त्यामुळे इथं पण काय येईल मायनस येईल. सो U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1 म्हणजेच काय येईल आता U2 मायनस U1 म्हणजेच काय फायनल मायनस इनिशियल आहे, म्हणजेच काय येईल इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी. सो डेल्टा U आणि PVसाठी पण काय येईल P2 V2 मायनस P1 V1 आहे. सो डेल्टा PV येईल म्हणजे चेंज इन प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं येईल. समजलं का बघा काय केलं आपण, जे ज्या टर्म्स सेम आहेत आयडेंटिकल टर्म्स आहेत एका साईडला केल्या. सो U2 मायनस U1 येईल. U2 मायनस U1 म्हणजेच काय येणार डेल्टा U चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस P2 V2 मायनस P1 V1. सो डेल्टा PV येईल. ॲट कॉन्स्टंट प्रेशर P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P. आता जेव्हा कॉन्स्टंट प्रेशर असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जर क्लोज्ड कंटेनरमध्ये रिॲक्शन होत असेल तर त्याच्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं कॉन्स्टंट असतं. अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू काय असणार आहे P अँड डेल्टा एच. सो ते कॉन्स्टंट असेल तर काय येतं कॉन्स्टंट आपण माहिती ते त्याच्या बाहेर लिहितो काय येणार मग डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा एचचं कोणतं डेल्टा U प्लस P डेल्टा V. समजलं. ॲट कॉन्स्टंट प्रेशर असल्यामुळे आपण P बाहेर घेतला. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. ही प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड द सेम और P एक्सटर्नल इज इक्वल टू P. आता आउटसाइड आणि इनसाइडला जर प्रेशर सेम असेल म्हणजेच काय असतं तर P एक्सटर्नल इज इक्वल टू P असेल तर इक्वेशन गिव्स QP इज इक्वल टू
तर डेल्टा एचच्या ऐवजी काय आलं तर क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. जेव्हा इनसाइड आणि आउटसाईड प्रेशर सेम असतं म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगचं प्रेशर सेम असतं किंवा पी एक्सटर्नल जे एक्झर्टेड प्रेशर किंवा एक्सटर्नल प्रेशर जर गॅसेसच्या प्रेशर इतकं असेल तर काय होणार क्यू पी होणार. काय येणार एनर्जी किंवा हीट एनर्जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. कंबायनिंग धिस इक्वेशन आता बघा ही साईड सेम आहे तर इक्वेशन हे दोन बघा कन्सिडर करा ही साईड आणि ही साईड सेम आहे डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. सो डेल्टा एच इज इक्वल टू काय येईल क्यू पी येईल. सो डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी. दस चेंज इन द एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम इट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. काय असतं चेंज इन एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर फ्रॉम इट ॲट द कॉन्स्टंट प्रेशर. एच अँड क्यू पी आर द स्टेट फंक्शन्स. एच म्हणजे एन्थाल्पी आणि क्यू पी काय तर स्टेट फंक्शन्स आहेत. आपण हे बघितलं होतं क्यू पी काय तर स्टेट फंक्शन्स आहेत. पण नॉर्मल जे क्यू आहे स्मॉल क्यू जे आपण काढतो हीट एनर्जी ते काय आहे तर पाथ फंक्शन आहे. हे तुम्हाला रिमेंबरला पण मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. समजलं का बघा इथंपर्यंत आपण कसं कॅल्क्युलेट केलं किंवा डिराईव्ह कसं करत आलो. एच डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी. रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिॲक्शन्स. आता चेंज इन एन्थाल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी याच्यामधलं रिलेशन बघायचं आहे केमिकल रिॲक्शन्समध्ये काय असतं. ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच अँड डेल्टा यू आर रिलेटेड ॲज. हे आपण इक्वेशन अगोदरच बघितलं बघा. ॲट कॉन्स्टंट प्रेशर ओपन कंटेनरमध्ये ज्या रिॲक्शन होतात त्या सगळ्या काय असतात तर कॉन्स्टंट प्रेशरला होत असतात. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हे रिलेशन येतं. फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड अँड लिक्विड्स. तर प्रेशर कशासाठी ॲप्लिकेबल होतं फक्त गॅसेससाठी असतं. पण रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स डेल्टा व्ही इज युजली व्हेरी स्मॉल. सॉलिड्स ऑर लिक्विड डज नॉट शो व्हॉल्यूम चेंज विथ चेंज ऑफ प्रेशर. कारण सॉलिड आणि लिक्विडला काय नसतं प्रेशर नसतं. ते प्रेशर काय करत नाही त्याचा व्हॉल्यूम डज नॉट चेंज विथ चेंज ऑफ प्रेशर. प्रेशर जरी चेंज झालं तरी त्यांचा व्हॉल्यूम काय होत नाही चेंज होत नाही आहे तेवढाच राहतो. फक्त प्रेशर कशाच्या मध्ये ॲप्लिकेबल असतं तर गॅसेस मॉलिक्यूलसाठी. आणि ते प्रेशर आणि व्हॉल्यूम हा जो लॉ आहे बॉयल्स लॉ तो पण कशाला ॲप्लिकेबल आहे तर फक्त गॅस लॉ आहे. तो गॅस लॉज आहेत गॅसला ॲप्लिकेबल आहे. जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतो कमी होतो. प्रेशर कमी झालं तर व्हॉल्यूम काय होतो वाढतो. गॅस एक्सपांड होतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा कॉम्प्रेशन होतात. म्हणजेच व्ही किंवा प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ते बॉयल्स लॉने सांगितले. पण जर सॉलिड अँड लिक्विड असतील तर डेल्टा व्ही काय असतो चेंज इन व्हॉल्यूम युजली व्हेरी स्मॉल. आणि सॉलिड ऑर लिक्विड डेल्टा व्ही एकदम स्मॉल असतो त्यामुळे सॉलिड ऑर लिक्विड डज नॉट शो व्हॉल्यूम चेंज विथ द चेंज ऑफ प्रेशर. सॉलिड्स ऑर लिक्विड्स डू नॉट शो व्हॉल्यूम चेंज विथ चेंज ऑफ प्रेशर. जे सॉलिड आणि लिक्विड असतात ते काय करत नाहीत तर व्हॉल्यूम चेंज होत नाही त्यांच्यामध्ये विथ चेंज ऑफ प्रेशर. सो आता बघा जर सॉलिड आणि लिक्विड असतील त्याला काय शक्यतो प्रेशर नसतंच आणि डेल्टा व्ही पण काय असतो एकदम स्मॉल असतो. त्यामुळं हे प्रेशर आणि हे काय येणार आहे तुमचं झिरो येतं. म्हणून डेल्टा एच इज इक्वल टू काय तर डेल्टा यू कशासाठी असणार आहे ते फक्त फॉर सॉलिड आणि लिक्विडसाठी. डेल्टा व्ही एकदम स्मॉल असतो आणि जे प्रेशर असतं ते डज नॉट शो व्हॉल्यूम चेंज विथ चेंज ऑफ प्रेशर. आणि प्रेशर जास्त करून आपण सॉलिड अँड लिक्विडला ॲप्लिकेबल होत नाही ते फक्त गॅसेस मॉलिक्युल्सवर जास्त क्रिएट होतं. सो डेल्टा एच इज इक्वल टू काय ना डेल्टा यू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस डेल्टा व्ही कॅनॉट बी निग्लेक्टेड. अँड आता जेव्हा गॅसेस रिॲक्शनचे रिॲक्शन असतात रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग गॅसेस डेल्टा व्ही कॅनॉट बी निग्लेक्टेड. आता गॅसमध्ये आपल्याला माहिती आहे प्रेशर आणि गॅसचं जे प्रेशर आणि व्हॉल्यूमचं जे रिलेशन असतं. कारण जर प्रेशर जास्त असेल तर व्हॉल्यूम काय होतो कमी होतो. प्रेशर जर कमी असेल तर व्हॉल्यूम काय होत असतो एक्सपांड होत असतो. व्हॉल्यूम तिथं जास्त असतो. त्यामुळं गॅसेस सॉलिड अँड लिक्विडच्या बाबतीत आपण डेल्टा व्ही एकदम स्मॉल असतो त्यामुळे तो निग्लेक्ट करू शकतो. पण इथं काय करता येत नाही तर तो आपल्याला निग्लेक्ट करता येत नाही. कशामध्ये इन्व्हॉल्विंग गॅसेसमध्ये. सो डेल्टा व्ही कॅनॉट बी निग्लेक्टेड अँड डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. त्यामुळे त्याच्यामध्ये काय येईल रिलेशन हेच रिलेशन येईल गॅसेसमध्ये. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता डेल्टा व्ही म्हणजे सगळ्यांना माहिती आहे V2 मायनस V1.
फायनल मायनस इनिशियल येणार, डेल्टा चेंज इन व्हॉल्यूमसाठी डेल्टा एच प्लस पी इंटू V2 मायनस V1. हा जो डेल्टा व्ही आहे त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू कोणती पुटअप केली तर V2 मायनस V1. ही जी व्हॅल्यू आहे V2 मायनस V1 ती पुटअप केली. मग आता काय करायचं, परत हे जे पी आहे तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करा पीनं. काय येईल मग डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी V2 मायनस पी V1, वेअर V1 इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस फेज रिॲक्टंट अँड V2 दॅट ऑफ द गॅशियस प्रोडक्ट. आता याच्यामध्ये जो V1 आहे तो काय आहे तर गॅशियस व्हॉल्यूम ऑफ गॅस फेज रिॲक्टंट. रिॲक्टंट जे मॉलिक्यूल असतील त्यांचा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस फेज रिॲक्टंट, जे रिॲक्टंट्स गॅस फेजमध्ये आहेत त्यांचा तो व्हॉल्यूम आहे V1. आणि V2 काय तर गॅशियस प्रोडक्टचा व्हॉल्यूम आहे V2 दॅट ऑफ द गॅशियस प्रोडक्ट्स. वी अज्युम रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बिहेव आयडियली. आता फक्त एक अज्युम करा, म्हणजे आपण फक्त अज्युम करतोय की रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बिहेव आयडियली. ते काय करतात, आयडियली बिहेव करतात. तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस आपण काय म्हणतो, आयडियल गॅस म्हणजे जे गॅस जे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगॅड्रो लॉ हे 3 लॉ ओबे करतात त्या गॅसला काय म्हणतात तर आयडियल गॅस. एकाच गॅसमध्ये ह्या प्रॉपर्टी पाहिजेत. पण इन प्रॅक्टिकलमध्ये तसा कोणताच गॅस एक्झिस्ट नाही आहे, कारण प्रत्येक गॅस काय दाखवतो त्याच्यामध्ये डेव्हिएशन्स दाखवतो, तो आयडियल बिहेवियर दाखवत नाही. तरी पण हे 3 गॅस कंबाईन करून मला वाटतं 11चा तो चॅप्टर बघा, जो 10वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे ते स्टेट्स ऑफ मॅटर लिक्विड अँड गॅशियस स्टेटमध्ये हे आहे त्याच्यामध्ये. मग 3 गॅस लॉ हे कंबाईन करून कोणते बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ त्याच्यावरनं काय काढले आयडियल गॅस इक्वेशन. माहीत असेल सगळ्यांना आयडियल गॅस इक्वेशन काय तर PV इज इक्वल टू NRT बाय अप्लाइंग आयडियल गॅस इक्वेशन. तर फक्त अज्युम करायचं आहे की ते आयडियल बिहेव करत असतील. सो बाय अप्लाइंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू काय येईल NRT वेन N1 मोल्स ऑफ एन गॅशियस रिॲक्टंट प्रोड्युसेस N2 मोल्स ऑफ एन गॅशियस प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये जे मोल्स असतील, आता आयडियल बिहेवियर आहे त्यामुळं काय असणार, आता आर ह्याच्याला तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. पी म्हणजे काय असतं प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि टी म्हणजे टेम्परेचर. वेन N1 मोल्स ऑफ एन गॅशियस रिॲक्टंट्स प्रोड्यूस N2 मोल्स ऑफ एन गॅशियस प्रोडक्ट्स. जर N1 मोलचे गॅशियस रिॲक्टंट N2 मोल गॅशियस प्रोडक्ट प्रोड्यूस करत असतील तर आयडियल गॅस इक्वेशन घेऊ. आता तर आयडियल गॅस इक्वेशन काय देतं तर बघा PV1 इज इक्वल टू N1 RT अँड PV2 इज इक्वल टू N2 RT. फक्त व्हॉल्यूम आणि ह्याच्यामध्ये फक्त आपण हे घेतलं कारण RNT काय घेतलेत कॉन्स्टंटच आहे, प्रेशर पण काय इथे ठेवलं कॉन्स्टंट ठेवले. म्हणून N1 मोल्स ऑफ एन गॅशियस रिॲक्टंट, जे N1 मोल वेगळे केलेत, फिक्स्ड जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते वेगळे आहेत, म्हणजे रिॲक्टंटमध्ये वेगळे असणार आहेत आणि प्रोडक्टमध्ये वेगळे असणार आहेत. सो N1 मोल्स ऑफ एन गॅशियस रिॲक्टंट प्रोड्युसेस N2 मोल्स ऑफ एन गॅशियस products. Then ideal gas equation gives PV1 is equal to N1 RT and PV2 is equal to N2 RT. इथंपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना, काय अवघड नाही आहे. आपलं अगोदरचं जे रिलेशन आहे ते फक्त लिहिलं आणि नंतर आपण आयडियल गॅस इक्वेशन त्याच्यामध्ये यूज केले. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत PV1 आणि PV2 त्या कुठं पुटअप करायच्या तर ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या आहेत का बघा. इथं PV1 आणि PV2 त्या ज्या व्हॅल्यू आपण काढलेत आयडियल गॅसवरनं, PV1 साठी काय काढलं N1 RT आणि PV2 साठी काय काढलं N2 RT. त्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये काय करूया आपण पुटअप करूया. बघा आता त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय येईल इक्वेशन आपलं तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय होतं PV2 मायनस PV1. आता PV2 साठी काय N2 RT मायनस PV1 साठी N1 RT. हे फक्त आपण इक्वेशन आयडियल गॅसवरनं ह्या व्हॅल्यू काय केल्या याच्यामध्ये आलं का लक्षात. बघा तुमच्या ह्या आपण ज्या व्हॅल्यू पुटअप केलेत ते डेल्टा एच इज इक्वल टू काय आलं डेल्टा यू प्लस PV2 मायनस PV1 होतं. PV2 ची व्हॅल्यू कोणती तर N2 RT आणि PV1 साठी N1 RT. त्यानंतर नेक्स्ट पुढं काय करायचं तर जे N1 N2 आहे ते आपण एकत्र केलं. सो डेल्टा यू प्लस N2 मायनस N1 इंटू RT काय येणार, फक्त हे जे N2 आणि N1 आहे एकत्र घेतले आणि जे RT कॉमन होतं ते बाहेर काढलं. सो N2 मायनस N1 इंटू RT येईल. सो डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा NG इंटू RT. बघा काय आलं डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. आता डेल्टा NG म्हणजे काय असतं तर N2 मायनस N1 म्हणजेच द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स अँड दोज ऑफ रिॲक्टंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ
गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिॲक्टंट. प्रोडक्टमधनं रिॲक्टंटचे मायनस करायचं, ते काय तर डेल्टा एन जी. सो डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन जी इंटू आर टी. आता खाली इक्वेशन, ते जे इक्वेशन आहे हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. डेल्टा यू जे आपण इक्वेशन डिराईव्ह केले ते डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी इंटू आर टी. त्या इक्वेशनवर खूप प्रॉब्लेम्स असतात. आता एक प्रॉब्लेम बघूया आपण त्याच्यावर. काय असं आहे, डेल्टा एच फॉर द रिॲक्शन. तर डेल्टा एच म्हणजे काय असणार आहे, एन्थाल्पी 2C प्लस 3H2 C2H6. गॅस, आता पहिलं जे कार्बन आहे सॉलिडमध्ये, त्यानंतर H2 काय आहे गॅसमध्ये, आणि जो प्रोडक्ट आहे तो पण गॅसमध्ये C2H6 इज 84 मायनस 84.4 kJ किलो जूल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट डेल्टा यू फॉर द रिॲक्शन. तर डेल्टा यू काढायला सांगितलं आपल्याला. आरची को व्हॅल्यू दिले 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आता सॉल्युशन इक्वेशन कोणतं यूज करायचं, जे आता आपण सोडवलं ते इक्वेशन. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. एन जी म्हणजे काय असतं, तर डेल्टा एन जी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिॲक्टंट्स. आता ते आधी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तर गॅशियस प्रोडक्टमध्ये किती रिॲक्टंट आहेत, तर 3 आहेत. हे बघा, हा जो तुमचा रिॲक्टंट आहे गॅशियस रिॲक्टंटमध्ये. आता रिॲक्टंट कोणता आहे, गॅशियस रिॲक्टंट काय आहे, तर तुमचा किती गॅशियस रिॲक्टंटमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, तर किती आहेत हे बघा 3 आहेत. रिॲक्टंट, ही रिॲक्टंट साईड, ही प्रोडक्ट साईड. रिॲक्टंटमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, 3 आहेत. प्रोडक्टमध्ये किती आहे, तर 1 आहे. तर 1 मायनस काय करायचं, 3 करायचं, कारण प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करतोय. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिॲक्टंट. मग इथं काय तुमचं एकच आहे, त्यामुळं रिॲक्टंट साईड प्रोडक्ट साईडला 1 आहे. 1 मायनस काय येईल, 3 येईल. सो खाली कॅल्क्युलेट केलं बघा, डेल्टा एन जी इज इक्वल टू 1 मायनस 3 इज इक्वल टू -2 मोल. किती मोल आले, -2 मोल. सो डेल्टा एच किती दिला आहे त्यांनी, -84.4 किलो जूल इंटू 8.3 आणि आर काय आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आता हे फक्त व्हॅल्यू तिथं पुटअप करा. सबस्टिट्यूशन इन दिस अबोव इक्वेशन. अबोव इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. आपल्याला डेल्टा यू काढायचा, इंटरनल एनर्जी. मग काय येणार, -84.4 सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या जे आपल्या आल्यात त्या डेल्टा एन जी पासून सगळ्या काय येणार. हेन्स आता जी डेल्टा यू आले ते डेल्टा यू किती आलं, तर डेल्टा यू काय येणार -4.96 किलो जूल आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस होईल. हे बघा, ही पूर्ण जी एवढी व्हॅल्यू आहे ह्याचा आन्सर काय आला, तर 4.96. सो इकडे आल्यानंतर काय होईल तुमचं, हे काय होणार, प्लसमध्ये येईल. म्हणजेच काय येणार, 4.96 प्लस होईल 84.4 किलो जूल प्लस 4.96 इज इक्वल टू -79.44 किलो जूल. हे काय येतं याचं आन्सर. याच्यावरून असे हे प्रॉब्लेम काय येतात, असे येतात तुम्हाला सोडवण्यासाठी ह्या इक्वेशनवर. त्यामुळे इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. डेल्टा एन म्हणजे काय असतं, डेल्टा एन जी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस गॅशियस रिॲक्टंट, असे हे कॅल्क्युलेट केलं जातं. आलं का बघा लक्षात प्रॉब्लेम ह्या फॉर्म्युलावर. अजून तुम्हाला प्रॉब्लेम आहेत बुकमध्ये, जे सॉल्व्ह दिलेले आहेत ते आधी सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला समजतं काय केलं तिथं. ते सॉल्व्ह करून दिले ते सॉल्व्ह करा. त्यानंतर जे एक्झरसाइजमधले आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. नेक्स्ट काय पार्ट आहे बघा, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. तर वर्क डन किती होतं या केमिकल रिॲक्शनमध्ये ते बघूया. द वर्क डन बाय अ सिस्टीम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इज गिव्हन बाय. ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं बघा, टेम्परेचर आणि प्रेशर. काय येणार, डब्ल्यू इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आपलं रिलेशन आहे इथं मायनस करा, इथं मायनस राहिले बघा. डब्ल्यू इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. अज्युमिंग P एक्सटर्नल इज इक्वल टू P. आता P एक्सटर्नल म्हणजेच काय अप्लाय केलं तर तिथं बुकमध्ये करेक्शन करा, ते -W इज इक्वल टू काय तर -P एक्झर्टेड किंवा -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. अज्युमिंग P एक्सटर्नल इज इक्वल टू P. काय येणार, P एक्सटर्नलसाठी आपण काय अज्युम करणार, P. सो W इज इक्वल टू काय येईल, -P डेल्टा व्ही. W साठी काय येईल, W इज इक्वल टू -P डेल्टा व्ही. कारण हे जे P एक्सटर्नल आहे त्याच्यासाठी आपण काय वापरलं, फक्त P. सो येईल तिथं काय येईल, P येईल P इंटू डेल्टा व्ही. W इज इक्वल टू -P इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय असतं तर V2 - V1. सो -P V2 प्लस
PV1. आता पी ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. डेल्टा व्ही म्हणजे काय व्हॅल्यू घातली आपण V2 मायनस V1 आणि जे मायनस पी ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस PV2 प्लस PV1. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. सो PV1. सेकंड द वेअर आयडियल. आता जर हे जे गॅसेस आहेत ते सगळे काय पाहिजेत तर जर आयडियल असतील तर काय इक्वेशन होईल सांगा मला. PV1 इज इक्वल टू N1RT PV2 इज इक्वल टू N2RT. जे आपण आत्ता इक्वेशन जे बघितलं तसंच जर गॅसेस जर आयडियल असतील तर काय येईल PV1 इज इक्वल टू N1RT PV2 इज इक्वल टू N2RT. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते PV2च्या आणि PV1च्या ते इथं पुटअप करू. याच्यामध्ये W इज इक्वल टू मायनस PV2 प्लस PV1 आहे. मग काय येणार बघा. W इज इक्वल टू मायनस N2RT प्लस N1RT कारण PV1 नंतर आहे. सो W इज इक्वल टू मायनस N2RT प्लस N1RT. आता परत काय करायचं तुम्हाला माहिती आहे RT बाहेर काढायचं जे कॉमन आहे ते आणि N1 आणि N2 घ्यायचे. सो मायनस N2 मायनस N1 हे बघा हे जे मायनस आहे ते त्यामुळे मायनस आहे तसं बाहेर ठेवलं. आतमध्ये काय येईल N2 मायनस N1 इंटू RT कारण हे मायनस असल्यामुळे इथं काय इथं प्लसचं काय होतं ते मायनस होतं. सो काय येईल मायनस N2 मायनस N1 इंटू RT म्हणजेच काय येईल डेल्टा NG. So minus delta NG RT. The above equation gives that work done by the system in a chemical reaction. The sign of W depends on delta V. आता जे Wचं जे साइन आहे ते कशावर डिपेंड आहे तर डेल्टा व्हीवर व्हॉल्यूमवर डिपेंड आहे. जो व्हॉल्यूम असतो V2 मायनस V1 त्याच्यावरती डिपेंड आहे. वी कन्सिडर द फॉलोइंग केसेस. आता फॉलोइंग केसेस दिलेत. इफ N2 इज ग्रेटर दॅन N1 काय सांगितलं आता बघा. N2 ग्रेटर दॅन N1 डेल्टा NG इज पॉझिटिव्ह अँड WK इज लेस दॅन 0 वर्क डन बाय द सिस्टीम. आता हे जे रिलेशन आहे बघा जर N2 ग्रेटर दॅन N1 असेल मला सांगा N2 ग्रेटर दॅन N1 असेल तर डेल्टा NG काय येईल कारण आपण N2 मायनस N1 करतोय त्यामुळे डेल्टा NG काय येईल. हे जर ग्रेटर असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे आपली जास्त येईल पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल किंवा जास्त व्हॅल्यू येणार आहे पॉझिटिव्ह. त्यावेळी काय असणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलं इथं काय पहिला आपलं याच्यामध्ये मायनस आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे ते काय मायनस आहे. मग मायनस असल्यामुळे काय होतं तुमचा W काय येतो तर लेस दॅन 0 येतो. समजलं का बघा. मग तेव्हा काय होतं वर्क डन बाय द सिस्टीम. W जर मायनस येत असेल तर वर्क डन काय असतं बाय द सिस्टीम. आणि इफ N1 इज ग्रेटर दॅन N2 जर N1 ग्रेटर असेल दॅन N2 पेक्षा म्हणजे काय असणार कंडिशन सांगा मला. जे आपलं आपण काय म्हणतो N2 प्लस N1 आहे आणि इथं मायनस साईन आहे. मग हे काय असेल N1 इज ग्रेटर दॅन N2 ते झालं तर काय येणार डेल्टा NG इज काय असेल निगेटिव्ह असेल. डेल्टा NG काय असेल निगेटिव्ह. हे इक्वेशन सॉरी प्लस नाही आहे तिथं काय N2 मायनस N1 आहे. काय बघा N2 मायनस N1 आहे. काय इक्वेशन आहे तर मायनस N2 मायनस N1 आहे. मग जर N1 इज ग्रेटर दॅन N2 असेल N1 जर ग्रेटर दॅन N2 असेल ही व्हॅल्यू जर मोठी असेल आणि ही जर लेस असेल तर तुमची व्हॅल्यू काय येणार आहे निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू येईल अँड W ग्रेटर दॅन 0. सो वर्क डन ऑन द सिस्टीम. त्यावेळी वर्क डन काय होणार आहे तर ऑन द सिस्टीम होईल. इफ N1 इज इक्वल टू N2 N1 आणि दोन्ही जर N2 इक्वल असतील डेल्टा NG काय येईल 0 येईल. W इज इक्वल टू 0. नो PV वर्क डन व्हेन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर इक्वल. जर रिॲक्टंटचे आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स इक्वल असतील तर तिथं वर्क डन काय होत नाही तर होत नाही. सो N1 इज इक्वल टू N2 असेल डेल्टा NG इज इक्वल टू काय येईल 0 येईल. सो W इज इक्वल टू काय येणार 0 येणार. सो नो PV वर्क इज डन व्हेन द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर इक्वल. समजलं का बघा. इथंपर्यंत पार्ट ह्या फक्त केसेस आहेत. व्यवस्थित आजचा जो पार्ट झाला तो परत एकदा बघा व्हिडिओ व्यवस्थित. तुम्हाला समजला नसेल तर परत विचारा याच्यामध्ये कारण इझी पार्ट आहे काय अवघड नाही आहे. फक्त आयडियल गॅस जास्त करून आपण इक्वेशन तिथं यूज केलं आहे. तर जे पुढचा पार्ट आहे हा एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. आता खूप मोठा पार्ट आहे हा त्यामुळे आपण हा नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करू. थँक्यू.